पुन्हा एकदा मित्रांनो चाळीसगावमध्ये येणार आहे आदंत म्हैसूर वासरांची गाडी, ती म्हणजे बबलू सोनवणे यांची नवीन आदंत म्हैसूर वासरांची गाडी मित्रांनो चाळीसगावमध्ये येणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, येत्या सोमवारी 10 ऑगस्ट 2026 रोजी चाळीसगावमध्ये बबलू सोनवणे यांची नवीन म्हैसूर वासरांची गाडी येणार आहे। तर तुम्ही वासर जे मित्रांनो गाडीमध्ये वासर असणार आहे, जे वासर चाळीसगावला येणार आहेत, त्या वासरांचे संपूर्ण व्हिडिओ आणि फोटो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। तर व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला एकूण एक वासर मित्रांनो पाहायला भेटणार आहे। एकूण एक वासराचा पळ, एकूण एक वासराचा व्हिडिओ, त्याचे फोटो, एक एक दोन दोन फोटो मित्रांनो संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो नक्की बघा। तुम्ही पाहू शकता मित्रांनो जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये नेहमीप्रमाणे मित्रांनो म्हैसूर वासरांची गाडी ही बबलू सोनवणे यांची सोमवारी परवाच्या दिवशी 10 ऑगस्ट 2026 रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे। म्हणून वासरे घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा। मित्रांनो, हे जे काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत आहेत, हे व्हिडिओ कुठलाही बाजार नाही आहे बघा, लाईव्ह प्रूफ आहे। शेतकऱ्याच्या घरी जाऊन, त्याच्या दावणीला जाऊन आणि गाई खालचं वासरू तुम्हाला बघायला भेटेल बघा। गाई खालचं वासरू हे खरेदी केले गेलेलं आहे। असे आदंतमध्ये असतील, याच्यापेक्षा काही मोठे असतील, असे संपूर्ण वासर मित्रांनो खरेदी केले जातात। बघू शकता लाईव्ह आहे, तुमच्या समोर तुम्हाला सगळं दाखवते, जे ते ओरिजिनल आहे, सत्य आहे। हे बघा, असे वासर मित्रांनो खरेदी केले जातात। आता तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट सांगतो मी, पूर्ण आता जवळपास जे माऊली शेठ आहेत 11-12 दिवस झाले तिकडे जाऊन, मद्रासमध्ये जाऊन, कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यामध्ये फिरून मित्रांनो जवळपास 11-12 दिवस झाले आणि गाडीमध्ये फक्त 19 वासरे मित्रांनो येत आहेत। टोटल गाडीमध्ये 24 वासरे बसत असतात मित्रांनो, पण 19च वासरे येत आहेत। ज्यांना कोणाला वाटतं की वासरे खूप स्वस्त आहेत आणि तिकडे खूप वासरे भेटतात, तर मित्रांनो फक्त वासरे भेटायला महत्त्व नाही आहे, वासरं नेमकं तुम्ही आणता कसे आहेत। कारण की बबलू सोनवणे यांचा जो व्यापार आहे हा एका दिवसाचा नाही आहे किंवा एका गाडीपुरता मर्यादित नाही आहे। त्यांना कायम मार्केटमध्ये टिकून राहायचं आहे, त्यांचं नाव मार्केटमध्ये आहे आणि ते नाव खराब नको व्हायला पाहिजे। ह्यासाठी मित्रांनो वासरे जरी कमी आले, पण वासरे हे क्वालिटीच आणले जातील। वासरे हे गरम एकदम हत्यार वासरे मित्रांनो आणले जातील। तुम्ही जसं पाहू शकतात मित्रांनो, मागच्या काही गाड्या तुम्ही पाहिल्या असतील बबलू सोनवणे यांच्या, आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे एका दिवसामध्ये मित्रांनो पूर्णच्या पूर्ण 22 वासरे मित्रांनो विकले जातात आणि ह्या गाडीला फक्त 19च वासरे येत आहेत। याला कारण असं आहे की तिकडं 11-12 दिवस फिरल्यानंतर सुद्धा मित्रांनो वासरे भेटत नाही बघा। अशी टॉपचे वासरे लागतात मित्रांनो। त्यांना माहिती आहे आपल्याकडे जे ग्राहक आहे हे किंमत द्यायला बसलेले, फक्त त्यांना पाहिजे वस्तू। म्हणून मित्रांनो वस्तू ही कमी आहे, पण टॉप क्वालिटी मित्रांनो आणली जाते। तुम्ही पाहू शकता जबरदस्त क्वालिटीमध्ये काही वासरं असे की तुम्ही आज देखील गळा घालू शकतात, काही महिन्यानंतर घालशाल किंवा काही 6 महिन्यानंतर मित्रांनो तुम्ही झोपशाल, अशी देखील वासरं तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत। तुम्ही पाहू शकता, तुम्हाला माहिती जे बबलू सोनवणे यांची म्हैसूर वासरांची गाडी म्हणजे उत्तर महाराष्ट्र एकदम गाजवणारी गाडी असते। जवळपास मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये जर उत्तर महाराष्ट्राचा विषय केला तर मित्रांनो 80% बैलगाडा चालक मालक यांच्यापाशी बबलू सोनवणे यांच्या गाडीतले वासरं असतात आणि ते वासरं नेहमी नंबरामध्ये असतात। बाकी पुणे असेल, सातारा असेल किंवा मुंबई असेल, अशा विविध ठिकाणी मित्रांनो बबलू सोनवणे यांचा वासरं गेलेले आहेत। इकडं विदर्भामध्ये असेल, मराठवाड्यामध्ये असेल मित्रांनो भरपूर ठिकाणी प्रख्यात व्यापारी म्हणून बबलू सोनवणे प्रसिद्ध आहेत। आदंत वासरामध्ये मित्रांनो नाव आहे, त्यांच्या दावणीचं वासरं हे कायम नंबरामध्येच राहतं। म्हणजे असं धरून चला मित्रांनो, जर 24 वासरांची गाडी आली ना, तर 24 पैकी 20 वासरं असं असतात की ते कायम नंबरामध्ये राहतात मित्रांनो। फक्त त्याला तुमची मेहनत लागते बरोबर। बबलू सोनवणे यांचं काम आहे की तिथून वस्तू तुमच्यापर्यंत आणायचं आणि त्या वस्तूला कशी घडवायची हे मित्रांनो तुमचं काम आहे। तुम्ही पाहू शकतात क्वालिटी एक नंबर आणत असतात। आता ज्याला कोणाला वाटतं की तिकडे खूप स्वस्त आहे, तर मित्रांनो गाडीला जवळपास 60-70 हजार रुपये भाडं आहे आणि 60-70 हजार भाडं मित्रांनो गाडीमध्ये 24-25 वासरे बसतात। तर मला सांगा फक्त 19 वासरे घेऊन कोणी येणार आहे का मित्रांनो? गाडी भरायला पूर्ण गाडी खालवर कंपार्टमेंट भरू शकते एवढे वासरे भेटतील, पण जे वासरं बैलगाडा शर्यतीचे कामाचे आहेत तेच वासरे मित्रांनो बबलू सोनवणे आणि माऊली शेठ हे चाळीसगावमध्ये आणत असतात। एकदम जबरदस्त करंट व्हिडिओ पडल्या तुम्हाला लक्षात येतं की वासरांची क्वालिटी कशी। आणि मित्रांनो काही बैलगाडा शर्यतीतील जे चालक मालक आहेत यांची नजर एवढी तीक्ष्ण असते
की जर वाटलं की हे व्हिडिओमध्ये मित्रांनो ते ओळखून घेतं. बघा आता हा एरिया बघा तुम्ही, मला सांगा कुठं दिसतंय का तुम्हाला? तर तुम्हाला हा दुसरा व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो. जंगलाचा माल आहे, शेतकऱ्याच्या घरी जाऊन बघा तुम्हाला दाखवलं जातं आहे. असे दावणीला जाऊन मित्रांनो खरेदी केली जाते. बाजाराचा माल नाही आहे, कुठलाही बाजाराचा माल नाही आहे, रिटायर माल नाही आहे, एकदम फ्रेशमध्ये. आणि फ्रेश मित्रांनो हे सोनं तुम्हाला घडवायचं आहे आणि तुमच्या हातामध्ये आहे. ओरिजिनल 24 कॅरेट आहे मित्रांनो. बबलू सोनवणे यांचं नाव आहे चाळीसगावमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये. चाळीसगावमध्ये भरपूर जे आमचे बैलगाडा शर्यतवाले आहेत यांचा डायरेक्ट म्हणजे हा व्यवसाय होऊन गेलेला आहे. इथून वासरं घ्यायचं, 2-4 महिने वागायचं, नंतर ते वासरं मैदानात उतरवून नंबरात आणायचं आणि मग त्या वासराचा मित्रांनो पैसा घडवायचा. हा व्यवसाय इथल्या शेतकऱ्यांनी मित्रांनो एकदम बनवलेला आहे. अगदी योग्य मित्रांनो. चांगलं वाटलं की 50,000चं, 60,000चं असेल, 40,000चं असेल, जे वासरं असेल ते वासरं 2 आणि 4 लाख रुपयाला मित्रांनो फक्त 4 महिन्यामध्ये आणि 6 महिन्यामध्ये विकले जातात. बघा असे हत्यार वासरं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात. जबरदस्त क्वालिटी आणत असतात बबलू सोनवणे. क्वालिटीचा नाद नाही करायचा मित्रांनो. तुम्ही पाहू शकता कलर पण वेगवेगळे एकदम एकच नंबर येतात आणि गळा बिलकुल झिरो असतो. तुम्ही पाहू शकता झिरोमध्ये गळा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कुठलाही गोम बट्टा भवरा जे काही असतं ते पाहून आणतात. तसे वासरं तसं आणत नाही. आणि जर बायचान्स एखादी बालखस्सी वगैरे आलं किंवा एक अंड्या वगैरे आलं तर ते शेतकऱ्याला सांगून देतात की हे वासरू बालखस्सी आहे किंवा एक अंडे आहे, त्याच्या किमतीमध्ये कमी जास्त ते मित्रांनो करून घेतात. सांगून देतील, बिना सांगायच्या काहीही गोष्ट करत नाही. आणि घेतानाच सांगतो की गोमबट्टा भवरा या गोष्टी ते घेत नाही. बरोबर तुम्ही पाहू शकतात. आता जे कोणी तुम्ही आता व्हिडिओ पाहत असणार की बबलू भाऊकडे एकच गिऱ्हाईक 2-2, 3-3दा मित्रांनो शेतकरी येत असतात, वासरं घेत असतात. 2-4 महिने वागायचे, मग ते वासरं नंबरात टाकायचं, नंबरात आलं लगेच त्याला विकायचं. अशा पद्धतीने मित्रांनो बघा असे जबरदस्त वासरं बबलू सोनवणे यांच्या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आता हे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आहे. पुढे तुम्हाला फोटोज पाहायला भेटतील. फोटोजमध्ये तुम्हाला सगळे वासरं पाहायला भेटतील. व्हिडिओमध्ये तुम्हाला वासरांचा गरमपणा पाहायला भेटतो आहे. वासराचा पळ कसं काय असतो, काय असतं, सगळ्या गोष्टी पाहायला भेटत आहे मित्रांनो. आणि बबलू सोनवणे यांनी म्हटलं की आकाश भाऊ माल तिकडं नाही आहे असं म्हणून चला की माल नाहीच आहे. बरोबर, आणि आहे पण तर तो आपल्या कामाचा नाही आहे. जो आपल्याला लागतो तसा माल नाही आहे म्हणून फक्त 19 वासरांवरती गाडी ही माऊली शेट तिकडनं आणत आहेत. बघा वासरं कसं आहे, जमिनीला पाय लागू देत नाही असे जबरदस्त मित्रांनो गरम करंट वासरं तुम्हाला हे घ्यायला भेटणार आहेत. तुम्ही पाहू शकतात एक नंबर क्वालिटी मित्रांनो. हे बघा जबरदस्त असे वासरं हे जे शेतकरी आहेत किंवा जे बैलगाडा मालक चालक आहेत त्यांनी व्हिडिओमध्ये पाहिले तर बरोबर जेव्हा गाडी येते का तेव्हा बरोबर त्याच वासराला हात लावतात आणि त्या वासराचा मित्रांनो सौदा होतो. अक्षरशः जे टॉपचे वासरं असतात का त्यांचा डायरेक्ट बरेच जे शेतकरी का ते लिलाव पद्धतीने व्यवहार करून घेतात की ज्याचा दाम लागेल त्याला भेटेल वासं. कारण की त्यांना माहिती ही वस्तू भविष्यामध्ये आपलं नाव करणार आहे, मैदानामध्ये आपलं नाव होणार आहे आणि वासराचंही नाव होणार आहे. या हिशोबाने पैसा गेला पण नादच केला. या पद्धतीने मित्रांनो भरपूर बैलगाडा क्षेत्रातील जे मालक चालक आहेत ह्या गोष्टीचे असतात. हे बघा तुम्ही पाहू शकतात एक नंबर क्वालिटी मित्रांनो, नाद नाही करायचा, जबरदस्त क्वालिटी तुम्ही पाहू शकता. बघा एक नंबर पूर्ण गरम वासर मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बघा केवढा जबरदस्त पळ आहे वासरांचा. हे बघा बांधून पण दाखवता, बांधून किती गरम आहे वासर ते समजतं, मैदानामध्ये कसं रंग करेल हे समजतं. हे बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो 3 ते 4 जण गेलेले असतात तिथून खरेदीला. आज जवळपास 10-12 दिवस झाले खरेदीसाठी तिकडे फिरताय. दुसऱ्या राज्यामध्ये राहणं फिरणं खर्च खूप असतो, दलाल असतो, दलालाचा खर्च असतो, गाडीचं भाडं 60 ते 70 हजार असतं. तिथं मग त्या खुऱ्या बनवणं, शिंगं बनवणं, नवीन शैली, गाडीमध्ये कचरा टाकणं मित्रांनो लय खर्च असतो. वाटतं सगळ्यांना की तिकडे खूप स्वस्त आहे असं, पण ट्रान्सपोर्टिंग आणि जो येण्या जाण्याचा खर्च आहे मित्रांनो हा एवढा वाढलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय तर पूर्ण भारतामध्ये बैलगाडा शर्यत काय आहे हे सगळ्यांना माहिती पडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या वासरांना जे डिमॅन्ड आलेलं आहे मित्रांनो ते जबरदस्त आलेलं आहे. कारण की आज जर तुम्ही पाहायला गेले तर बैलगाडा क्षेत्रामध्ये जवळपास 90% मित्रांनो तुम्हाला हेच वासरे म्हणजे हेच जातीचे बैल पाहायला भेटणार आहेत. फक्त उर्वरित जे काही असेल 10%मध्ये गावरान असेल किंवा खिल्लार असेल हे तुम्हाला पाहायला भेटतील. बरोबर, तर लवकरात लवकर संपर्क साधा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात.
फोटो वगैरे तुम्हाला दिलेले आहेत। फोटोज वगैरे पण बघा तुम्ही मित्रांनो, सगळे फोटो वगैरे तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओच्या माध्यमातून। सगळे फोटो तुम्ही शेवटपर्यंत बघा। हे बघा गाडी मित्रांनो सोमवारी येणार आहे, परवाच्या दिवशी 10 ऑगस्ट 2026 रोजी चाळीसगाव येथे। पूर्ण पत्ता व्यवस्थित ऐकून घ्या। 80 फुटी रोड म्हणजे बाजार समिती आहे, मार्केट कमिटी चाळीसगावची, त्याच्या पुढं 80 फुटी रोड आहे। 80 फुटी रोडला बबलू सोनवणे यांचं शेड आहे, म्हसोबा मंदिरच्या समोर अगदी। म्हणजे 80 फुटी रोडला जर तुम्ही आले तर तिथं फक्त बबलू सोनवणे यांना कॉल करा, तुम्हाला कोणीही घ्यायला येऊन जाईल किंवा तुम्हाला कोणीही सांगून देईल की बबलू सोनवणे यांचं शेड कुठे आहे, बरोबर। तर मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे, लवकरात लवकर संपर्क साधा। हे बघा सगळे वासरे तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त